गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दिवसाची माझी सुरुवात ह्या पक्ष्याला बघून झालेली आहे आणि आमच्या शेडमध्ये एका हमिंगबर्डचा खोपा आहे. तर त्याच्यामध्ये तो दिसला होता. ते झाल्यानंतर मी काय केलं ना, आज सुट्टी होती त्याच्यामुळं मला फिरायला जातो मी. मित्राची इथं, चुलत्याची इथं जात असतो आणि टिलूजीत आलो होतो. त्यांची इथं हे होते मागणारे वासुदेव होता. तर वासुदेव नाही आहे ॲक्चुअली हे. त्यांना मसनजोगी म्हणतात, ते होते. अ, आणि मी पुढे निघालो मग चुलत्याकडे. हे बघा, रस्त्याच्या कडाला असं शेवग्याचं झाड आहे आणि भरपूर शेंगा आहे याला. विशेष म्हणजे कोणी तोडलेल्या पण नाही या शेंगा, तशाच आहे. आणि हा खायचा शेवगा आहे, गोड आहे. तर हे असं तुम्हाला गावाकडे भरपूर दिसेल की रस्त्याच्या कडाला आहे, पण तोडत नाही आजकाल. पहिले काय करायचे, भरपूर चोरी होत होती, पण आता लोक सज्ञान झाले त्याच्यामुळं चोरी जात नाही. तर काय झालं ना, हा. माझ्या चुलत भावाला दवाखान्यात जायचं आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर मागे एक मी व्लॉग बनवला होता आयुर्वेदिक दवाखान्याबद्दल. तर ध्रुव आता त्याच पहिला दात दवाखान्यात जायचं पडलेला आहे आहे. आणि चाल त्याच्यासोबत तू. मीही चाललो आहे. कारण मलाही माझा मायग्रेनची मेडिकल संपलेलं आहे, ते घेऊन यायचं आहे मला. माझ्या भावाला काय झालं होतं ना, मूतखड्याचा त्रास होतोय त्याच्यामुळे जायचं आहे. इथं काय झालं ना, ध्रुव, रोशन आणि केशव हे जे ठिबकचे नळे आणलेले आहे, त्याचे जे रोल आहे त्याच्यावरून फिरताय. म्हणजे गोल फिरवताय आणि त्याच्यावरच उभे राहताय. तर ते म्हणताय आमची शूटिंग काढा. म्हणून मी ही शूटिंग ॲड केलेली याच्यामध्ये. भरपूर मजा येत होती त्यांना खेळताना आणि आपल्यालाही बघायला खूप मजा येत होती. तर मी जेवण वगैरे केलं आणि माझा भाऊ मला घ्यायला आला होता. मग मी काय केलं ना, निघालो आता. हा आहे गणपती मंदिर चौक गंगापूरचा आणि हा सरळ जाऊन मिळतो महाराणा प्रताप चौक. आता हा जो दिसतोय तुम्हाला सरळ, हा आहे महाराणा प्रताप चौक. तिथून आम्ही निघालो आणि संभाजीनगर रोडला लागलो. तर माझ्या भावाला बँकमधून पैसे काढायचे होते म्हणून आम्ही बँकमध्ये थांबलो. मग मी काय केलं ना, बाहेर गेलो बँकच्या. तिथं रस्त्यावर मला उंबराचं झाड दिसतं. हे खूप रिअर आहे आमच्याकडे. आमच्याकडं नगरपालिका वगैरे ह्या झाडच लावत नाही रस्त्याच्या कडेला. माहीत नाही का बरं? मी एक उंबर फोडून बघितलं आणि मी पहिल्यांदा उंबर फोडलेलं आहे. मला माहिती उंबर खात नाही, पण म्हणून मी एक क्युरिओसिटी म्हणून उंबर फोडून बघितलं, जे की अंजिरासारखंच होतं, पण थोडं विचित्र दिसत होतं. म्हणजे असं वाटत होतं खराब आहे का काय? निघालो मग आम्ही संभाजीनगरला. ही आहे वाळूज MIDCतली गरवारे कंपनी. फेमस आहे भरपूर. आणि निघालो आम्ही असं हळूहळू करत करत पुढे. गरवारे कंपनी क्रॉस केली की तुम्हाला लागतो भरपूर फेमस अशी बजाज कंपनीचा गेट. जी आमची MIDC जी आहे गंगापूरची, म्हणजे वाळूज MIDC जी मेनली चालती ती बजाज या कंपनीवर. आणि हाच त्या कंपनीचा गेट आहे. याला बजाज गेट म्हणतात. आणि याच्यासमोरून आम्ही राईट टर्न घेऊन आम्ही गेलो. नगर पैठण रोड लागतो, लिंक रोड येतो, त्यांनी गेलो आणि आता पोहोचलो आम्ही पैठण रोडला. आणि इथून आम्ही कॉलेजमध्ये जाणार आहे. हा समोर जो उड्डाणपूल दिसतो आहे तो धुळे सोलापूर या नॅशनल हायवेचा उड्डाणपूल आहे. आणि याच्या समोर एक आहे, म्हणजे एक इन्स्टिट्यूट आहे, वाल्मी म्हणता, जे की खूप फेमस आहे कृषी संशोधनसाठी. तर उजव्या साईडला दिसत असेल हे जे गेट दिसतंय ते वाल्मीचं आहे, जे संभाजीनगरमधली भरपूर फेमस संस्था आहे. असं करत आम्ही पोहोचलो कॉलेजमध्ये. कॉलेजचा परिसर भरपूर झाडांनी भरलेला होता आणि भरपूर टू व्हीलरची पार्किंग केलेली होती याच्यामध्ये. आणि आम्ही गेलो मग जे आयुर्वेदिक दवाखाना आहे त्याच्या पार्किंगमध्ये, म्हणजे खालीच गेलो त्या इन्स्टिट्यूटच्या. दवाखान्यात गेल्यानंतर असं झालं ना, की डॉक्टरनी आम्हाला सोनोग्राफी रिपोर्ट सांगितला. माझ्या भावाचा आहे ना सोनोग्राफी काढलेली होती हेडगेवार रुग्णालयाला. तर तिथून तो सोनोग्राफी रिपोर्ट सांगितला होता आणि तो काही त्यांनी आणलेला नव्हता. मग आम्हाला डॉक्टरनी काय सांगितलं ना, तुम्ही परत जा, सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन या. कारण परत जर सोनोग्राफी केली तर त्याचे अजून पैसे लागणार होते. म्हणून आम्ही सोनोग्राफी रिपोर्ट घ्यायला परत चाललो आता हेडगेवार रुग्णालयाकडे. आणि मध्यंतरी भरपूर आता मी हे सीन वगैरे शेअर करतोय. ॲक्च्युली काय होतं ना, की व्हॉईस ओव्हर याच्यामुळं करावा लागतोय कारण माईक व्यवस्थित, आवाज व्यवस्थित येत नाही, त्याच्यामुळं व्हॉईस ओव्हर करतोय. हा रेल्वे स्टेशनमुळं उड्डाणपूल केलेला आहे. मी आता सध्या आहे शामीर दर्गा या परिसरामध्ये.
असं करत करत आम्ही गेलो हेडगेवार रुग्णालय, जे RSSचंच आहे मुळात. तर रुग्णालय भरपूर भारी आहे आणि भरपूर रश आहे या रुग्णालयामध्ये. आम्ही तिथून रिपोर्ट घेतला आणि रिपोर्ट घेऊन निघालो होतो रुग्णालयाच्या बाहेर. बाहेर जाता जाता हे जे आतमध्ये गार्डन बनवलेलं होतं ते दिसतंय, जे भरपूर भारी बनवलेलं आहे. आम्हाला रिपोर्ट मिळायला पण भरपूर प्रॉब्लेम आला इथे, कारण त्यांना रिसिप्ट पाहिजे होती आणि रिसिप्ट आमची घरी विसरली होती. पण दिलं त्यांनी, थोडे रिक्वेस्ट केल्यानंतर दिलं. आम्ही बाहेर पडलो, पार्किंगमध्ये गेलो, कारण गाडी पार्क केलेली होती तिथे. आणि मग गाडी घेतली आणि मग निघालो बाहेर. रिपोर्ट घेऊन आम्ही बाहेर पडलो. आता समोर जे दिसतंय तुम्हाला मंदिर, हे आहे संभाजीनगरचं फेमस गजानन महाराज यांचं मंदिर. ॲक्च्युली आम्ही आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये याच्यामुळंच चाललो, कारण हेडगेवारमध्ये त्याला ऑपरेशन सांगितलं होतं. दुर्बीणनी काहीतरी ट्रीटमेंट होती, ऑपरेशनच होतं ते, आणि त्याच्या थ्रू ते खडा फोडून बाहेर येणार होता तो. परंतु त्याच्यासाठी खर्च जवळपास 40,000 लागणार होता त्याला. आणि मग आम्ही आयुर्वेदिक डॉक्टरसोबत जेव्हा कन्सल्ट केला ना, तेव्हा त्यांनी तो खर्च जवळपास, म्हणजे इतका खर्च करू नका किंवा ऑपरेशन करायची गरज नाही आहे, औषधांनी क्लिअर होईल असं सांगितलं. ऑपरेशनसाठी जवळपास 40,000 खर्च येणार होता आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी साधारणतः 2,000 ते 3,000 रुपये खर्च येईल. म्हणून माझ्या भावाने प्रेफर केलं की आयुर्वेदिक ट्रीटमेंटच करायची. आणि आम्ही शक्यतो आमचं पूर्ण फॅमिलीज आयुर्वेदिक ट्रीटमेंटवर फोकस आहे. पूर्ण फॅमिलीचा, म्हणजे माझे कझन असू द्या, आम्ही असू द्या किंवा माझ्या बहिणी असू द्या, त्या शक्यतो आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतातच. हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा शाहमीर दर्गा आहे, संभाजीनगरचा फेमस. आलो आम्ही आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये. डॉक्टरनी परत प्रिस्क्रिप्शन दिलं आणि माझ्या भावाचं मेडिकलचं बिल जवळपास 2,000 रुपये झालं, जे की 40,000 लागणार होतं. ह्या व्हिडिओच्या दृष्टीने मी तुम्हाला असं सांगायचा प्रयत्न करत नाही आहे की हेडगेवारमध्ये जी ट्रीटमेंट सांगितली ती चुकीची आहे. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही खूप फायद्याची असू शकते, म्हणून हा व्हिडिओ बनवला होता मी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.